नमस्कार, सत्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रीयकृत बँकांच्या परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांशी चांगले वागण्याबाबत प्रशासनाच्या सूचना 2 आठवड्यात कामकाजात सुधारणा न झाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा। कोरेगाव शहर आणि तालुक्यात कार्यरत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांमधील परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करावी, सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आपण आहोत याचे भान ठेवून काम करावे व सर्वसामान्य विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी। 15 दिवसात कामकाजामध्ये सुधारणा करावी अशी तंबी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी दिली। सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी राष्ट्रीयकृत बँकांमधील परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ टाळेठोक आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी 2 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात राष्ट्रीयकृत बँकांचे शाखा व्यवस्थापक आणि सुतार यांची संयुक्त बैठक झाली। त्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने प्रदीर्घ चर्चा करण्यात आली। बँक अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजामध्ये काही अंशी चुका जाणून आल्या। त्यांनी त्याबाबत सुधारणा करण्याचे निर्देश दिले। आज प्रत्येक शाखाधिकाऱ्यांनी आपल्या शाखेत सायंकाळी बँकिंग कामकाज संपल्यानंतर शाखा स्तरावर कर्मचारी बैठक घेऊन सर्वांना सर्वसामान्य ग्राहकांशी विशेषतः महिला आणि वयोवृद्ध नागरिकांशी बँक खातेदारांशी चांगल्या पद्धतीने वागणूक देण्याची सूचना देण्यास सांगितले। केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे। या योजनांचा लाभ बँक खात्यामार्फत लाभार्थींना होत आहे। त्यासाठी जास्तीत जास्त बँक खाती उघडली जात असताना अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवत असतील तर ते योग्य नाही। या संदर्भात 15 दिवसात आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करा, अन्यथा प्रशासन आपल्या स्तरावरून कार्यवाही सुरुवात करेल असा इशारा नाईक यांनी दिला। यावेळी झालेल्या चर्चेत सुतार यांनी मुद्देसूद मांडणी केली। फौजदारी शाखेचे अव्वल कारकून रणजित जाधव यांनी बैठकीमागील उद्देश बँक अधिकाऱ्यांना विशद केला। भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकारी गैरहजर, प्रतिनिधी पाठवला। सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी राष्ट्रीयकृत बँकांविषयी तक्रार करत असताना मुख्यत्वे भारतीय स्टेट बँकेविषयी तक्रार केली होती। तक्रारी अर्जामध्ये स्टेट बँकेच्या मनमानी कारभाराचा पाडा वाचला होता। आजच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत बँक अधिकाऱ्यांना रीतसर पत्र देण्यात आले होते, मात्र बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय बँकेचे अधिकारी वेळेवर बैठकीस उपस्थित राहिले। बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकाऱ्यांना तर मोबाईलवरून कॉल करून बैठकीसाठी बोलावून घेण्यात आले। भारतीय स्टेट बँकेच्या महिला शाखा अधिकारी या बैठकीकडे फिरकला नाही। त्यांनी उशिरा प्रतिनिधी पाठवून दिला। त्यासाठी महसूल विभागाला फोनाफोनी करावी लागली। फार उशिरा प्रतिनिधी बैठकीस हजर झाले। एकूणच भारतीय स्टेट बँकेच्या कारभाराविषयी सुतार यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरच आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगितले। महाबळेश्वर नगरपालिकेतील कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी व्यापक बैठक, आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतला पुढाकार। महाबळेश्वर हे केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील पर्यटकांचे आकर्षण असलेले पर्यटन स्थळ आहे। या पर्यटन स्थळाचा विकास करत असतानाच त्यामध्ये हातभार लावणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष करून कदापि चालणार नाही। नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कामगार हिताचे निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली। महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आमदार शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता नगरपालिका कार्यालयात जाऊन प्रशासक तथा मुख्याधिकारी यांची भेट घेतली व कामगारांच्या न्याय मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या। महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथील कामगारांना देखील त्यावर दर्जाचा पगार मिळाला पाहिजे। त्याचबरोबर त्यांना सोयीसुविधा देखील प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। कामगार वर्ग आजपर्यंत शांत होता, मात्र यापुढे तो शांत बसणार नाही। प्रशासनाने तात्काळ त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले। नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी एकही कामगार शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली। काही बाबी प्रलंबित असतील तर त्याची तात्काळ पूर्तता करून घेतली जाईल आणि ते वरिष्ठ कार्यालयात सादर केले जातील। कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी भूमिका त्यांनी घेतली। अखेर पाटण नगरपंचायतीला पूर्णवेळ मिळाले। नवीन मुख्याधिकारी संतोष मोरे यांची पाटण येथे नियुक्ती, राज्य सरकारने काढले आदेश। राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई
यांचे होम पिच असलेल्या पाटण येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी संतोष मोरे यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे। याबाबतचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता निर्गमित केले। मोरे यांच्या रूपाने नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी लाभले आहेत। संतोष मोरे हे तुळजापूर येथे नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून काम पाहत होते। प्रशासकीय कारणास्तव त्यांची पाटण येथे नियुक्ती करण्यात आली असून त्यांना तात्काळ पाटण येथील पदभार घेण्याचा आदेश देण्यात आला आहे। पाटण नगरपंचायत ही दुर्गम पाटण तालुक्याच्या मुख्यालयातील स्थानिक स्वराज्य संस्था असून तेथे पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते। विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्णवेळ मुख्याधिकारी आता नियुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। कोयना धरणात 64.55 टीएमसी पाणीसाठा, पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 1050 क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडले। कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस सुरू आहे। छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी 57,793 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने कोयना धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे। धरणाच्या एकूण 105.25 टीएमसी पाण्यासाठ्यापैकी आता 64.55 टीएमसी पाणीसाठा झाला आहे। मंगळवारी सकाळी 10 वाजता कोयना धरण पायथा वीजगृहातील 20 मेगावॅट क्षमतेचे एक जनित्र सुरू करण्यात आले आहे। या पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेस पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे। मागील 24 तासात पाणीसाठ्यात 4.13 टीएमसीने वाढ झाली आहे। 1 जूनपासून आतापर्यंत कोयना व महाबळेश्वर येथे 2500हून जादा तर नवजा येथे 3228 मिलीमीटर पावसाचा टप्पा पूर्ण झाला आहे। धरणात 64.55 टीएमसी पाणी उपलब्ध तर 59.43 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून मागील 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 4.13 टीएमसीने तर पाणी उंची 4.8 फूट वाढ झाली आहे। सध्या समुद्रसपाटीपासून धरणाची पाणी उंची 2123.9 फूट असून जलपातळी 747.319 मीटर इतकी आहे। सोमवारी सकाळी 8 ते मंगळवारी सकाळी 8 या 24 तासात कोयनानगर येथे 163 मिलीमीटर, नवजा येथे 145 मिलीमीटर, महाबळेश्वर येथे 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोयना धरणांतर्गत पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही त्याच पटीत वाढलेली आहे। धरणाची एकूण साठवण क्षमता व आगामी काळातील पाऊस लक्षात घेता कोयना धरण पायथा वीजगृहातील 20 मेगावॅट क्षमतेचे एक जनित्र मंगळवारी दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आले आहे। या पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेस पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे। पूर्वेकडील विभागातील पाऊस व कोयना नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ यातून आता धरणातूनही पाणी सोडले जाणार असल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने नदीकाठची गावे लोकवस्त्यांनी सावधानतेचा व सतर्कता बाळगावी असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे।